जर तुम्ही शेतकरी आहात किंवा महिला बचत गटाशी जोडलेले आहात किंवा एखादी शेतकरी उत्पादक कंपनी चालवत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे. कारण आज आपण बघणार आहोत की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा 2 या योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळू शकतो. नमस्कार, मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो. ई टॅक्सवाला इथे आम्ही ऍग्री बिझनेस साठी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो, जसे की बिझनेस रजिस्ट्रेशन, ऑडिट आणि कंप्लायन्सेस, ऍग्री बिझनेस फंडिंग आणि सबसिडी आणि सोबतच बिझनेस ग्रोथ या सर्वांवर आम्ही तुम्हाला ट्रेनिंग, कन्सल्टन्सी इत्यादी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पोकरा 2 या योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळू शकतो, यामध्ये जसं इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे एखादा शेतकरी जर असेल तर त्यांनाही छोट्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण जो मोठा बेनिफिट आहे, मोठी सबसिडी आहे, तर ती कोणाला मिळणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर यामध्ये सर्वात मोठा बेनिफिट जो आहे तो मिळणार आहे शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच FPC, फार्मर प्रोड्युसर कंपनी. सर्वात अगोदर हे समजून घ्या की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय. तर ही जी कंपनी आहे शेतकऱ्यांसाठी काम करणारी कंपनी आहे, जी की कंपनी कायदा 2013 अंतर्गत रजिस्टर्ड असते. मग या योजनेचा फायदा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुमची ही जी FPC आहे तर ही FPC त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आणि रजिस्टर्ड असायला पाहिजे जिथे हा पोकरा 2 प्रकल्प राबवला जात आहे. त्यानंतर तुमची जी FPC आहे तर याची किमान सभासद संख्या 250+ असणं आवश्यक आहे आणि तुमची तयारी कृषी व्यवसाय करण्याची असायला पाहिजे. या स्कीमचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या FPC मध्ये प्रक्रिया केंद्र, वेअर हाऊस, अवजारे बँक, सेंद्रिय खत युनिट अशा अनेक व्यवसायासाठी या प्रकल्पाचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. आता जसा FPC ला या योजनेचा लाभ मिळणार आहे तसाच दुसरा घटक म्हणजे आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, ज्याला आपण FIG असं बोलतो. हा जो शेतकरी गट आहे लहान व मध्यम शेतकरी एकत्र येऊन आत्मा अंतर्गत नोंदणी केलेला असतो. मग असा जर गट तुमच्याकडे असेल आणि या गटाची किमान सभासद संख्या 10+ जर असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर या योजनेचा फायदा जे महिला स्वयंसहायता बचत गट असतात म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो आपण त्यांना. मग असा जर गट तुमच्याकडे असेल आणि जो महाराष्ट्र स्टेट रूरल लाईव्हलीहूड मिशन किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत जर हा बचत गट रजिस्टर्ड असेल तर तुम्हाला या स्कीम मध्ये विशेष असं प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये तुम्हाला शेळी पालन, कुक्कुटपालन, विविध प्रक्रिया उद्योग किंवा साठवणूक केंद्र इत्यादी उभारता येणार आहे. त्यानंतर या योजनेचा फायदा जे ग्रामसंघ असतात किंवा प्रभाग संघ असतात, ज्यांना आपण VIVO किंवा CLF असं बोलतो, यांनाही या योजनेचा फायदा आता घेता येणार आहे. म्हणजे मोठ्या स्तरावर सामूहिक कृषी व्यवसाय जर आपल्याला उभा करायचा असेल तर त्यामध्ये हे जे संघ आहेत हे महत्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर लोकसंचालित साधन केंद्र म्हणजे CMRC हेही या प्रकल्पामध्ये पात्र आहेत. मग यांना इनपुट सेवा, पोस्ट हार्वेस्ट सेवा किंवा कस्टम हायरिंग सेंटर यासारखे उपक्रम जर सुरू करायचे असेल तर यांनाही इथे अनुदान दिले जाणार आहे. आणि लास्ट आहे पेसा क्षेत्रातील ग्रामसभा आणि ग्रामपंचायती म्हणजे आदिवासी भागासाठी पेसा कायद्याअंतर्गत ज्या काही ग्रामसभा किंवा ग्रामपंचायती येतात तर त्यांनाही या योजनेमध्ये लाभ देण्यात येत आहे. या माध्यमातून साठवणूक सुविधा आणि स्थानिक कृषी व्यवसाय इत्यादी उभारू शकता. तर आता तुम्हाला बघायचं आहे की यापैकी कुठल्याही घटकात आपण जर बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे रेडी व्हायचं आहे, ऍप्लिकेशन करायचं आहे, प्रॉपर डॉक्युमेंटेशन करायचं आहे, योग्य फॉलोअप घ्यायचा आहे आणि या योजनेचा बेनिफिट घेऊन एक योग्य असा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे. फक्त डॉक्युमेंटरी बेनिफिट नाही घ्यायचा आहे तर प्रॉपर तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि तुमचा जो बिझनेस आहे त्याचा बेनिफिट शेतकऱ्यांना, तुमच्या सभासदांना द्यायचा आहे. मग या स्कीमचा बेनिफिट घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य डॉक्युमेंटेशन हे खूप महत्वाचे असतात. मग यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण, काही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही लगेच आम्हाला कॉल करा. या पोकरा 2 च्या संबंधी तुम्हाला काही अडचण असेल तर आम्ही ती प्रॉपर मार्गदर्शन देऊन तुमची ती अडचण सॉल्व्ह करणार आहोत. मग यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन पासून पूर्ण डॉक्युमेंटेशन, सर्व प्रोसेस म्हणजे सबसिडी मिळेपर्यंत आमचा तुम्हाला सपोर्ट राहणार आहे. मग महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही असाल
आम्ही तुम्हाला सेवा देण्यास तत्पर आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे जे काही लाभार्थी आहे, हे लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत, काय अटी आहेत, काय नियम आहेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.